आता कसं आहे ना, हेअर ऑइल पण बघायला लागतं, आपलं ऑफिस बघायला लागतं, सर्व गोष्टी बघायला लागतात, यूट्यूब बघायला लागतं, इंस्टा बघायला लागतं. तुम्ही आपली फॅमिली आहे, तुमच्यासाठी आपल्याला व्लॉग द्यायला लागतात, ते सर्व पाहायला लागतं. तिकडे लेफ्टला रस्ते कामं ऑलमोस्ट झालीत पूर्ण. ब्रिज फुटपर्यंत आलं आहे आता. हा बघा, क्या बात आहे, क्या बात आहे. चांगलाच बेकार आहे, चांगलाच बेकार आहे. आणि इकडे तर आजूबाजू ओल्डच रस्ता आहे की आपलं मुंबई गोवा हायवे सुधारता येईल आफ्टर 18 वर्ष. फक्त एकच विनंती आहे, काम फास्ट करण्या नादामध्ये चूकपट्टी करू नका. वेरळ घाटाची काय आहे बघा परिस्थिती आता सध्या. 21 फेब्रुवारी लांजा ब्रिजचं पुढपर्यंत आलं रे इकडे पण. क्या बात आहे. इथलं दाखवलं ना व्हिडिओमध्ये. कापून ठेवलेलं आहेत हेमांगीने. हे काय आहे? कोरपड. हा, कोरपड मी आणलेली. येस येस, सर्व चूल इकडे करणार. अजून चूल दोन चूल. अच्छा, बाजूला लावली चूल का ती? ओके ओके. नमस्कार म्हणजे तुमचं आपलं यूट्यूब ट्रॅव्हल ग्राममध्ये मनापासून स्वागत. मला अगदीच म्हणून स्वागत आहे. आज तारीख 21 फेब्रुवारी आणि वाजले दुपारचे ऑलमोस्ट 1:45. यस, 1:45. आणि आपण चाललो आपल्या गावी लांजाला. तर तुम्ही म्हणा असाल 1:45 वाजले दुपारचे आणि मी चाललो लांजाला म्हणजे, आणि इतक्या लेट मी कॅमेरा हातात का घेतलं ते काय आहे ना, मी सकाळी ऑलमोस्ट 7:30 वाजता घर सोडलं होतं आणि आता मी ऑलमोस्ट येऊन पोहोचून संगमेश्वरला. थोडाच वेळ आपलं येईल संगमेश्वर, म्हणून मी हातात कॅमेरा घेतलेला आहे. कारण की तुम्हाला माहिती असेल की दरवर्षीप्रमाणे होळीला म्हणा, गणपतीला म्हणा किंवा आपल्या मंथ ऑफ मेमध्ये म्हणा, त्याच्या थोडं आधी आपण बाईकनी किंवा कारनी आपला कोकणात प्रवास करतो आणि तुम्हाला आपलं मुंबई गोवा हायवेची देतो लेटेस्ट अपडेट, जेणेकरून आपले कोकणकर सुखाने प्रवास करतील आणि प्लॅन करतील. त्यासाठी तर आता पुढच्या महिन्यात मार्चमध्ये होळी येईल, शिमगा येईल, त्यासाठी आपण निघालो आपल्या गावी. ॲक्च्युली तो एक कारण आहेच, पण आपण अजून एक कारण हे आहे की तुम्हाला माहिती असेल एक लहानसा फॅमिली व्हेंचर सुरू केलं आहे, लहानसा बिझनेस सुरू केला आहे हेअर ऑइलचा, हर्बल हेअर ऑइलचा, जी आई स्वतः गावी बनवते आणि आपण ते मुंबईला येऊन विकतो. तर ते ऑलमोस्ट आपलं संपलेलं आहे ऑइल. त्यासाठी आपण चाललो आहे गावी. ते ऑइल आपण आईकडे बनवून घेऊ आणि परत बॅक टू मुंबई येऊ. आज आहे 21 फेब्रुवारी शनिवार. ऑलमोस्ट आपण 4 पर्यंत घरी पोचू, आराम करू. उद्या आपण ते ऑइल बनवायला घेऊ आणि मग शनिवारी आपण बॅक टू शनिवार राऊंडर आणि मग मंडेला पुन्हा एकदा बॅक टू मुंबई येणार आपण ऑइल घेऊ. पण आज थोडा मी डल असेल कारण की काल संध्याकाळी मी 6:30 वाजता कामाला पोहोचलो शुक्रवारी. ते मी आज सकाळी 6:30 वाजता मला लॉग ऑफ केलं आहे, आंघोळ केली आणि निघालो आहे. झोपलोच नाही आहे मी. ॲक्च्युली माझं टायमिंग आहे 9:30. आणि विचार केला की आपण थोडं लवकर बसू, जेणेकरून आपण लवकर लॉग आउट करू. पण ते जमलंच नाही की नंतर रात्री काम जास्त आलं आणि आपली बँड वाजली. हालत चांगलीच खराब झाली आहे. पण आपण आता कसं आहे ना, हेअर ऑइल पण बघायला लागतं, आपलं ऑफिस बघायला लागतं, सर्व गोष्टी बघायला लागतात, यूट्यूब बघायला लागतं, इंस्टा बघायला लागतं. तुम्ही आपली फॅमिली आहे, तुमच्यासाठी आपल्याला व्लॉग द्यायला लागतात, ते सर्व पाहायला लागतं. तर ऑफकोर्स हे केलंच पाहिजे, आपल्याला किती त्रास झाला तरी पण. येस, आपण येऊन पोचलो आता संगमेश्वर जवळ आहे बघा. इथपर्यंत रस्ता चांगला आहे आपला मुंबई गोवा हायवे. आता पुढे लागेल संगमेश्वर आणि इकडून आपला खराब रस्ता झाला आहे सुरू. आता वाजले कधी 1:45 ना, तर माझ्या मते असं वाटतं आहे मला की आपण 3:45, 4:45 पर्यंत आपण आरामात पोचू लांजाला, असं वाटतं मला तरी. असं आहे, मी जेव्हा निघालो फ्रॉम मुंबई ना, तेव्हा मी व्लॉग का नाही केला आहे, कारण की मुंबई टू माणगावचा प्रवास मी आधी केलेला होता. गेल्या आठवड्यात जेव्हा मी हेअर ऑइल डिलिव्हरी करायला आलो होतो माणगावला, तेव्हा मी तो व्लॉग दाखवला होता. म्हणून पुन्हा करण्याचा का पॉईंट नाही. आणि प्लस जय हनुमान, तिथे हनुमानची मूर्ती होती. आणि प्लस तो रस्ता चुम्मेश्वर झाला आहे फॉर शुअर. एक नंबर रस्ता झाला आहे. फक्त नागोठणे रस्ता बेकार आहे, बाकी चुम्मा रस्ता आहे, एक नंबर चुम्मा रस्ता, खरं बोलतो. आता मेन अवस्था म्हणजे संगमेश्वर टू लांजा, हे महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला यावेळेला पाहायला मिळणार आहे. आणि त्या हिशोबाने तुम्ही तुमचा शिमगाचा प्लॅन करा. माझा प्लॅन होता यायचा बाईकनी, पण ऑइल पण संपलं होतं, ऑइलसाठी यायचं पण होतं. तर विचार केला आपण गाडीनीच येऊ. आता रस्त्याची अवस्था बघा, विकट झाली बघा. आणि फुल ऑन धुळीचे साम्राज्य इकडे हे बघा. आपले माननीय नितीन गडकरी साहेब म्हणाले की आय थिंक जूनपर्यंत पूर्ण हायवे होईल असं म्हणतात ते. आता ऑलमोस्ट लोणेरे माणगाव झालेलं आहे. आणि हो, लोणेरेचा पण ब्रिज झाला आहे सुरू, म्हणून काय टेन्शन नाही. आता चिपळूणला थोडाफार रस्ता खराब आहे, मग डायरेक्ट आता रस्ता आपल्याला खराब इकडे मिळतो संगमेश्वर जवळ. बाकीमध्ये चुम्मा एक नंबर. तिकडे लेफ्टला रस्ते कामं ऑलमोस्ट झालीत पूर्ण. गोंडपाट काढलं की झालं उद्घाटन. मग आय थिंक रस्ता सुरू, मग आय थिंक हा फोडायला घेतलं. खरं बोलतो, मस्ती नाही करतं. मग कोण सोपे होते मला, सॉल्ट सोपे होते मला.
2-3 थांबलो, डोळ्यात पाणी मारलं, कारण झोपलोच नाही ना मी त्यासाठी. पण आत्ता जेव्हा मी हातात कॅमेरा घेतला आहे आणि मी व्लॉग करतोय ना, माझी झोप पूर्णपणे गुल झाली आणि मी मस्त झालो फ्रेश आता. मला वाटलं मी डल राहील, पण ॲक्च्युली झालो फ्रेश आता. हेच तर यूट्यूबची खासियत आहे आणि तुमची खासियत आहे. तुमच्याबरोबर कनेक्ट झालो की लगेच आपण फ्रेश होतो फॉर शुअर. चला तुम्ही रस्ता बाबा रे माझा खड्डा होता, खड्डा चांगला सापडलो छायला. हा बघा तिकडे रस्ता आय थिंक आले ओपन तर तिकडचा लेफ्टचा. संगमेश्वरची ही बघा परिस्थिती कशी आहे आता रस्त्याची. ही बघा हो ब्रिज फुटपर्यंत आलं यार आता. हा बघा क्या बात आहे, क्या बात आहे. धूळ बघा, धूळ बघा, धुळीचं साम्राज्य. अरे 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 खड्डा बघ, ऐसा गो. हो ब्रिज फुटपर्यंत आलाय संगमेश्वरचा. काय हा बघा क्या बात आहे. आता जायचं कुठून? अच्छा इथून लेफ्ट मारायचं आणि मग परत राईट मारून परत लेफ्ट घुसवायचं असं वाटतं मला तरी. आणि आपला हा लेफ्टचा रस्ता आहे आपला देवरुख मार्ग. हा वाला आपला आहे देवरुख मार्ग. तो आपण नंतर घेऊ. येऊ ना आपण तेव्हा घेऊ आपण. मग थांबलं का चल ना बाई. हां म्हणजे हा ट्रक मी अख्खा ब्रिजच घेतलेला आहे. वरती बघा वरती कसं आहे ब्रिजची कामं झालं. अरे पुढपर्यंत ब्रिज आलेला आहे. क्या बात आहे, एक नंबर. आणि हा रस्ता जाम बेकार होता. आता बरा केला एकदम पण बरा नाही, पण पहिल्यापेक्षा बरा आहे असं मला तरी वाटतं. बघा धूळ बघा, धुळीचं साम्राज्य. अरे रे 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 काच बंद. थोडी धुळ बघा. म्हणजे पहिल्यापेक्षा रस्ता जरा बरा केला हा वाला. पहिल्यापेक्षा गॅरंटी बरा आहे. पहिला जाम बेकार होता. तेल गणेश कृपा हॉटेल, पण तरी पण जरा गाडी आरामात चालू आहे. तर मध्ये खड्डे दिसत नाही ते. हा इकडे आहे ना गणेश कृपा हॉटेल. हा बघ गणेश कृपा हॉटेल या साईडला. रस्ता बरा केला आहे. चला गुड. लेफ्टला खोदकाम जोरात आहे. हळू. चला फायनली आलो आपण आता आपल्या सिमेंटवरचा नवीन रस्त्यावर. हा बघा हॉटेल स्वाद. म्हणजे जेवण चांगलं असतं. हो काय फुल आहे बघा हॉटेल स्वाद. मारे टोपी गंडरी. माझ्या बायकोला टेन्शन, माझ्या आईला टेन्शन. बाबा जाशील नाही एकटा, कारण मी एकटाच चाललो आहे. कारण की मुलगीची परीक्षा आहे सोमवारी, प्लस आमूचा पण सिंगिंग शो आहे आज, त्याच्यामुळे तिला जमलं नाही. आणि ऑफकोर्स मुलीची एक्झाम पण आहे, ते तर ऑफकोर्स मेन कारण आहे. तर म्हणून ती कोणच नाही येत आहे, म्हणून ती दोघं आली नाही, म्हणून आपण एकटाच चाललो होतं. आणि मला आठवत नाही बरेच वर्षानंतर आपण एकटं प्रवास करतो आहे आपल्या गाडीतून. बाईकने तर आपण नेहमी बाईकने आपण करतोच, पण गाडीने आय थिंक बरेच वर्षांनी करतो आहे. मला आठवत पण नाही लास्ट टाइम मी कधी केलं होतं गाडीने प्रवास एकटे. कंटाळा येतो एकट्याला. मी कुठे थांबलो पण नाही नाश्ता पाणी करायला, कारण मी घरून डबा आणला होता आपली आमलेट चपाती आणि जवळा. तर ते खाऊन झालं आहे आपलं ऑफकोर्स काहीतरी 12 वाजताच. तर आता बेकार रस्ता लागलेला आहे आयुष्यावास. आणि मधला रस्ता आणि हा बेकार पॅच चांगलाच बेकार आहे. आणि इकडे तर आजूबाजू ओल्डच रस्ता आहे. लेफ्टला डोंगर पोखरत आहेत आणि हा मधलाच पॅच बेकार आहे. पुढे चांगला आहे आय थिंक सो. दगड धोंडे बघा लेफ्टला केवढे पडले काय केवढे तोडलेत त्या लोकांनी. हा बघा फायनली आता बॅक टू ट्रॅक. चला आलो.
चला 2 रस्ते जमलेले आहेत. आता लागले सिंगल वे. एकच वे आवन जावनला बघा. पण रस्ता जरा बरा आहे, टेन्शन नाही. ते बघा रॉकेट लॉन्चर, ते बघा दर टायमाला बोलतो रॉकेट लॉन्चर, झोप झोप झाप झूम झाम. हा व्ह्यू बघा, व्ह्यू का एक नंबर व्ह्यू आहे ना. चला संपला लागला बेकार, चांगला संपला, लागला बेकार. हा आधी पण बेकार होता, आता पण थोडा बेकार होता, पण पुढे जरा बरा केलाय असं मला ते वाटतं. आय थिंक कोळंबे गाव आहे, कोळंबे. हा मोठाचा मोठा पॅच बेकार आहे. हो हे आता आहे, मी पहिल्यांदा बघतोय आता ब्रिज होऊन जायचं. हे वाला आयटम हा म्हणजे आत्ताच केलं आहे. अरे थांब जरा, अरे देवा. खाली बघ, खाली हा ब्रिज बघा, एक नंबर ब्रिज, एक नंबर ब्रिज आहे ना. सही ब्रिज आहे, सही ब्रिज आहे, सही ब्रिज. पुन्हा डोंगर पोखरला बघा लेफ्टला. चला फायनली आय थिंक बॅक टू ट्रॅक. मध्ये मध्येच प्रॅक्टिस करा आपण. आणि आय थिंक तिकडे तो रस्ता आला ओपन. तो ड्रायव्हरने आपला घ्यायचा होता काय कळत ना मला. तर मंडळी वाजले बरोबर दुपारचे 2 आणि आता येऊन पोचलं आपण वांद्रीला. इकडे वांद्रीला शिवमंदिर माहिती आहे मला. हे शिवमंदिर दिसलं की मला कळते वांद्री आला म्हणून. आणि वांद्रीला आधी रस्ता बेकार होता आणि आत्ता पण रस्ता जरा बेकारच आहे. येस बेकारच आहे. आणि मला कोणीतरी मेसेज केलेला होता की दादा आता बाऊ नदीचा ब्रिज झाला आहे सुरू. व्हेरी गुड, बघूया आपण आता. कारण हा ब्रिज अजून कारण की हा ब्रिज अजून बंद होता. कारण आपला वांद्रीचा ब्रिज अजून बंद बंदच आहे, काम चालू आहे. धूळ बघा. आणि इकडे महादेवांचं मंदिर आहे. हर हर महादेव. हे शूट केलं मी आधी, नक्की चेकआउट करा. बापरे, वांद्रीला अजून दाखवता विकट आहे. फायनली आलो बाबा ऑन गुड ट्रॅक. फायनली पहिले आपलं मुंबई गोवा हायवे सुधारता येईल. आफ्टर 18 वर्ष. देर आहे दुरुस्त आहे. फक्त एवढंच बोलू शकतो रे आपण बाबा, लागले तहान मला. तिकडं पाणी बघायला पाहिजे. देवरुख लेफ्टला, रत्नागिरी स्ट्रेट. हे बोर्ड वगैरे नवीन केलं इकडे आता. बघा बोर्ड बघा, खाली देवरुख लेफ्ट, गोवा स्ट्रेट. अच्छा हा झाला ब्रिज सुरू फायनली. पाव नदीचा झाला ब्रिज सुरू. पहिले आपण खालून जायचो. क्या बात आहे, एक नंबर भाई, एक नंबर. सही आहे. चला बाबा फायनली जेव्हा मी डिसेंबरला आलो होतो तेव्हा वाटलं नव्हतं की एवढा लवकर आपला फेब्रुवारीमध्ये सुरू होईल. पण झालं रे, एक नंबर रे, क्या बात आहे. आणि आय थिंक पुढे रस्ता चांगला आहे आता पहिल्यापेक्षा, म्हणून शॉर्टकटची गरज लागणार नाही. क्या बात आहे. आलो ये क्या बात. सुपर एक नंबर, सुपर से दुपार. चला आलो. पहिला आपण त्या साईडनी पाठून खाली यायचो, आठवते मला बरोबर. आणि तो शॉर्टकट माझ्यामध्ये इकडे कुठे खाली होता. हां ना, मग दिसत का नाही. आय थिंक तिकडे असतं कोण असतं. चला 2 वे संपलेला आहे आणि लागला आता सिंगल वे. रायडर. आणि रस्ता बेकार आहे. हा आधी पण बेकार होता, आता पण बेकार आहे. टोलच्या नंतरचा, म्हणजे जाताना टोलच्या आधीच ऑफकोर्स तसं.
आयला काय हे अशी खाली गेली वरती आली यार गाडी. हां पाण्याच्या बॉटल काय आपण थांबायला कंटाळा येतो यार. पण थांबलं पाहिजे. थांबतो आता पुढे थांबतो. आय थिंक आपण पोचलो निवली फाट्याकडे असं वाटतं मला तरी. आय थिंक हा निवली फाटा ब्रिज आहे. हो आपण होईल लवकर. निवली फाटा ब्रिज इकडे हा एक ब्रिजची कामं सुरू आहेत. कधी बेडो जाऊन झोपतोय अशी अवस्था आली आहे माझी आता. बघा आणि हा रस्ता हातकंबा सोडल्यावर तुम्हाला हा एक पॅच खराब लागतो. हा बघा इकडे हा बघा असा. फुल ऑन ग्रेव्हलचा आहे तर बायकरनी तरी जपून गाडी चालवावी. आता पुढे जातोय ना आपण तर रस्ते बरे आहेत रे. नॉट बॅड. खूप चांगले रस्ते रे. हो एक नंबर. मेरा देश बदल रहा है. मेरा मुंबई गोवा हाईवे बदल रहा है. पण फक्त एकच खंत काय माहिती आहे, रस्ते बरे आहेत नो डाऊट झाले आता, पण असे सपाट नाही आहे, स्ट्रेट नाही आहे, अशी वर खाली. इकडे तरी थोडेफार तरी बरे आहेत, पण आपल्या त्या साईडला लाईक माणगाव साईडला वगैरे ना रस्ते असे वर खाली अशी वर खाली. मी गाडी अशी जाते ना, बाईक म्हणा किंवा गाडी म्हणा किंवा ट्रक म्हणा अशी चालते. इकडे तरी बरे आहेत असं म्हणेन तुम्हाला. चला मंडळी, आपण येऊन पोचलो आता पालीकडे. हे आलं पाली. कधी पाली याला कळलंच नाही आहे ॲक्च्युली. हातकामा सोडल्यावर फक्त एकाच ठिकाणी हातकामा सोडल्यावर ना फक्त एकच जरा पॅच खराब लागला, बाकी रपारप आलो आपण. आता पाळीला जर अवस्था विकट आहे, कारण इकडे ब्रिजचं कामं सुरू आहे आणि ऑलमोस्ट ब्रिज कुठपर्यंत आलेलं आहे पाळीला. बघा हे बघा इकडे एक नंबर. मला असं वाटतं नितीन गडकरी साहेब म्हणाले तर जूनपर्यंत होईल असं वाटतंय मला. भाई होईल. फक्त एकच विनंती आहे, काम फास्ट करणं नादामध्ये चूकपट्टी करू नका. आठवताना चिपळूणचा ब्रिज पडला होता तर माहिती आहे ना. तसं काय होतं का म्हणा बाबा. आणि काय बाकी पाळीला सर्व्हिस रोडची अवस्था जरा बिकट आहे. अरे बाबा चल ना सरळ. मला आश्चर्य वाटलं रस्ता खाली असेल तर गाडी हे लोक फास्ट का नाही चालवत मला कळतच नाही यार. किंवा नाही चालू नको चालू ठीक आहे, अरे पण साईडला ते चालवा ना, बाकीच्या लोकांना जाऊ दे. चला आता आपण ऑलमोस्ट पाळी सोडतोय. लेफ्ट मारलं की टू जातो कोल्हापूरला, राईटला आपला लांजा गोवा. हे बघा लांजा राजापूर स्ट्रेट, कोल्हापूर लेफ्ट. आणि हा ब्रिजची अवस्था बघा कुठपर्यंत आलेली आहे. ताजा माल, मासे घ्या मासे. बाकी पाळी रस्ता खराब आहे. आता बरेच टायमानंतर लागलाय आपल्याला बॅड पॅच. लहान होतं बॅड पॅच, जास्त मोठं नव्हतं पण होता. म्हणजे पाली आणि लांजाच्या मधला फक्त एकच बॅड पॅच आहे. बाकी पुढे आय थिंक तो हा रस्ता ओल्डच आहे. मधला एकच पॅचमध्ये ओल्ड आहे, वन वे रस्ता आहे. आणि पुढे मग लागतात परत टू वे. आय थिंक आपण येऊन पोचलो वेरळकडे. आता वेरळ गावाच्या इकडे. येस वेरळ. कारण पुढे साईबाबा मंदिर आहे ना, वेरळगाव क्रॉस करतोय आपण आणि पुढे लागेल वेरळचा घाट. ओम साईराम. बस हा एक जरा बस हा वाला पट्टा जरा सुधारला पाहिजे. मोठा करतात रे तो, खोदले बघ या साईडला पूर्णपणे. आपण मोठा करतोय तो बघा.
अच्छा, डबल वेची फुल ऑन तयार झाले सुरू. क्या बात आहे. बघा इकडे, मग या साईडला पूर्णपणे हे अका नंबर. मग तो पूर्ण झाला की मग हा खोदायला घेतील, असं करणार आहेत ते. अच्छा, हा टर्न पहिला एवढा बेकार होता, बापरे, खूप बदलला यार या 2-3 महिन्यामध्ये. खूप म्हणजे खूप बदलला, एवढा नव्हता यार. ओ माय गॉड, एक नंबर. वेरळ घाटाची अवस्था बघा का, वेरळ घाटाची काय आहे बघा परिस्थिती आता सध्या 21 फेब्रुवारी. क्या बात आहे. पहिला फक्त एकच रस्ता चालू होता, आता हा पण इकडे काम सुरू केलंय बघा. इकडे रस्त्यावर मोठा आला रे पहिल्यापेक्षा. हा, पुढे पुढे आलो आता. ऑलमोस्ट आपण पोहोचू लांजाला. हार्डली आय थिंक 5 ते 10 मिनिटात राहिले बघ लांजाला पोहोचायला. वाजले आहेत 5. हो हो हो, लांजा ब्रिजची अवस्था बघा. हो हो, लांजा ब्रिज बघ कुठपर्यंत आलेला आहे. हा लांजा ब्रिजच आहे ना. क्या बात है. हळूहळू 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 चाल. हा लांजाचा ब्रिज नाही आहे ना, म्हणजे लांजा ब्रिज ॲक्च्युली प्रॉपर पुढे आहे. हा कदाचित इकडे एक बम काढते ब्रिजचा, कोणास ठाऊक. पण कुछ तो किया है भाई, कुछ तो किया है. खोदकाम बघा जोरात चायला. अरे काय जा रसायला आहे की ना आपल्यासाठी. अच्छा, तो पाठी घेतोय तर ठीक आहे ठीक आहे. ओके ओके ओके. बघा खोदकाम बघा JCBचं. लांजा जवळ आलं की जरा रस्ता बेकार मिळतो ना भाई. ग्रेवल्स वगैरे आहेत, तर बायकरनी, पुन्हा एकदा सांगतो, बायकरनी गाडी सांभाळून चालवावे. पावसामध्ये अवस्था कशी आहे हे बघायला मजा येईल. लांजा ब्रिजचं पुढे पण आलं रे इकडे पण. क्या बात आहे. सर्व्हिस रोड जरा बरा होता लास्ट टाइम मी आलो होतो, मला आठवत आहे. आता कसं जरा पाहूया आपण. ब्रिज सर्व्हिस रोड बरा आहे पहिल्यापेक्षा. अरे हो, मला विसरलो बघ, दूध पण घ्यायचं आहे आणि आई बोलू चिकन पण घेऊन ये. म्हणजे आई उद्या फक्त चिकनच करेल, चिकन चपाती वॉटेवर. कारण की उद्या आपला तेल बनवायचं अख्खा दिवसामध्ये, त्यासाठी. तर एकच केलं का टेन्शन नाही ना त्यासाठी, आणि काय नाही. नंतर आपण घेऊन जाऊया. हे बघा लांजा ब्रिजची अवस्था बघा. सर्विस रोड ठीक ठाक आहे, नॉट बॅड. मंडळी, रात्रीचे 8:15 झाल्यात. ऑफकोर्स मी आत्ता नाही पोचलो आहे. मी काहीतरी 5-5:15ला पोचलो होतो घरी. आणि जो दमलो होतो, जरा आडवा झालो, अर्धा एक तास फ्रेश झालो, देवासोबत बोलून घेतलं. आणि आत्ता फायनली हातात कॅमेरा घेतला. मला आठवलं की मी ब्लॉग एंड केलाच नाही.
तर मी लांजामध्ये बंद केला होता कॅमेरा. घरी आलो, आता तेलाचे 3 डबे, मग बाटल्या, मग फुनेल, खूप काही गोष्टी होते. तर ताईने गोष्टी पाठवल्या होत्या आईसाठी, खूप काही आयटम होते. सर्व काढलं आणि वांत झालं. तर आजचा व्लॉग होता आपला एवढाच. संगमेश्वर टू लांजाची परिस्थिती कशी आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे. रस्ते पहिले खूप बरे झाले आहेत फॉर शुअर. तुम्हाला आपलं थोडंफार आतून घर आणि आपली आई दाखवतो. यात नेहमी आल्यावर मी आईला भेटतो आणि ती व्हिडिओ मी दाखवतो. आज ॲक्च्युली अंगात ताकद नव्हती खरोखर, अशी अवस्था होती. उद्या आपण जाणार आहे पूर्ण एकदा रत्नागिरीला इथलं काम करायला. हे बघा, हे आपलं घर आहे. घरी आईचं आवडतं मराठी सिरियल लागलेलं आहे इकडे. आय विल शो यू माय मॉम. कुठे गेले रे? कुठे गेले? हां, ही बघा. अरे थांब, झालं फोडतोय का मी? अरे मी फोडतोय तर तू कशा फोडतेस? एकाचा बुत तुटला हे राहिला. इथलं दाखवलं होतं व्हिडिओमध्ये. हे सर्व आणि तयारी केली बघा. कांदा कापून ठेवलेला आहेत हेमांगीने. हे काय आहे? कोरपड. हा, कोरफड मी आणलेली. येस सर्व कोरपड खाली मेथी वगैरे झालं. आता हे लास्ट टाइम टाकीमध्ये तीच टाकी ना? नाही, ही दुसरी आहे, मोठी काढली. मोठी काढली. व्हेरी गुड, शब्बाश. म्हणजे ते सगळं त्याच्या एक ठिकाणी होईल ना, कमी जास्त होतं ना मग. बरोबर. आणि आपले हे तेलाचे डबे जे आपण आणले होते मुंबई, याच्यामध्ये मिक्स होणार हे सर्व आपलं हे साहित्य. आणि मीठ आणि बाटलं पण आणलं ते बघा. म्हणजे यातून भरून जायचं आहे. कारण कसं आहे ना, येताना कारण जेव्हा मी मुंबईला जाईन ना. पाणी करून ठेवलं हे बघ. थांबा, अजून एक गोष्ट. पाणी पण रेडी आहे. कुठे पाणी वाहत आहे? हे घेतलं पाणी आहे हे पाण्याचं. हा, पाल्याचं पाणी. हे खाली बालडी. ओके. सब रेडी आहे रे. आणि हे घेण्यासाठी आणि चूल काय करणार? अजून चूल, 2 चूल. अच्छा, हा, ती तिकडे बाजूला लावली चूल का ती? ओके. सकाळी मी रेडी आहे. अच्छा, ऍक्च्युली गार पाण्यात तो करतो तेव्हा चालते. थंड पाणी मी आज थंड पाण्यात केलं. मी जेठालाल. हेमांगी मॅडम थँक्यू तुम्ही हेल्प केल्याबद्दल. दोघे हा, हे वाढलं की अगदी थँक्यू बोलताय ना. थँक्यू नको, सॅलरी चालू करा. डन सॅलरी चालू. उद्या संध्याकाळी मदत लागणार आहे भराभर करताना. हा, थँक्यू बोलतात दादा, मी नाही करत. बाटल्या बिटल्या भरा. ऍक्च्युली तेव्हा लागेल. हा, आणि मी बाटल्या वगैरे मी ह्याच्यासाठी घेऊन आलोय की मी जेव्हा बॅक टू मुंबई जाईन ना, तर पुण्याला आपल्याला काही ऑर्डर द्यायची आहे. तर ते आपण देणार माणगावला. 3 लिटरची 3 लिटरची ऑर्डर आपली आहे पुण्याची. तर देणार माणगावला. तर मंडळी ब्लॉग आता आपण एंड करूया. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. बाय.